अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये वसलेल्या मुक्तागिरी तीर्थक्षेत्राचं सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून आलेलं आहे। सततच्या पावसामुळे परिसरातील डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या आहेत। धबधबे दिमाखात कोसळताना दिसत आहेत। धुक्याची चादर, आल्हाददायक वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे मुक्तागिरी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। तर डोंगर कड्यांवरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह, ढगांनी वेढलेला परिसर आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुक्तागिरीतील निसर्गाचं हे देखणं रूप अनुभवण्यासाठी विदर्भासह राज्याच्या विविध भागांमधून पर्यटक इथं दाखल होत आहेत। जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं मुक्तागिरी आहे। मुक्तागिरी ठिकाण हे जैन धर्मीयांचं एक प्रेरणास्थान म्हणून संबोधलं जात असतं आणि या ठिकाणी धार्मिकतेच्या भावनेतून अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। इथला जर एक धबधबा बघितला तर तो पांढरा शुभ्र असा धबधबा जो पर्वताच्या वरून खालपर्यंत कोसळतो आणि हे नयनरम्य दृश्य इथे टिपण्यासाठी देखील अनेक जण या ठिकाणी दाखल होत असतात। एकंदरीत जर बघितलं तर जैन धर्माच्या अनुशेषानुसार या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम देखील घेतले जात असतात। याचसोबत पाठोपाठ जर बघितलं तर शाळेच्या सहली देखील या मुक्तागिरीमध्ये दाखल होत असतात। या ठिकाणी देखील आता काही सहल करण्यासाठी इथे काही पर्यटक दाखल झालेले आहेत। मला सांगा, काय वाटतं, मुक्तागिरी एक जैन धर्मीयांचं स्थान आहे, या धार्मिक स्थळावरती तुम्ही आलात, इथले निसर्गाचा देखील तुम्ही अनुभव घेत आहेत, कसं पाहता? खूप छान आहे, अविस्मरणीय आहे, पाहण्यालायक आहे ते आणि खूप छान आहे। मनाला किंवा डोळ्याला असं दिपण्यालायक आहे की काहीतरी आपण आठवणी घेऊन जायचं घरी। खूपच छान। आणि हे इथलं निसर्ग पाहून तरी एकदम डोळे पारणे फिटल्यासारखे वाटतात इथे। शेवटचं तुम्ही काय सांगाल, इथे तुम्ही आलेला आहात, तुम्ही इथले दृश्य टिपत आहेत, अनेक समाध्या देखील या ठिकाणी आहेत, तुम्हाला काय अनुभव आहे? मी तर पहिल्यांदा आले आहे इथे, पण मला खूप आवडलं हे आणि यांची जे सोय सुविधा, जे सगळं यात म्हणजे जे भाविक भक्त इथे येतात, पर्यटक लोक बघायला नाही का, त्यांच्या जेवणाची सोय, इतर सगळ्या पद्धतीची सोय बघून खूप छान वाटतंय मला। छगन जाधव, पुढारी न्यूज, मुक्तागिरी, अमरावती।